और गुरुजी जो मुझे अनुभव का अवसर दिया उनके लिए उनको प्रथम प्रणाम करता हूँ। मेरा नाम संदीप गडकर है। मैं प्रॉपर बारामती का हूँ लेकिन पुणे में रहता था। 2003 मेरा एजुकेशन भी मैकेनिकल हुआ। 2013 में मैं पास आउट हुआ। उसके बाद 5 साल में एक एमएनसी कंपनी में प्राज इंडस्ट्री लिमिटेड कंपनी में जॉब करता था। वो टाइम पे थोड़ा सा खान पान बिगड़ गया। इसके कारण क्या हो गया, लाइफस्टाइल के कारण पूरा मतलब एकदम सिस्टम ही बिगड़ गया। 4-5 साल में वो मराठीत सांगतो सगळ्यांना, मराठीत सगळ्यांना समजते ना? हां, तर काय झालं की 4-5 वर्ष झाले जॉब लागल्यानंतर तिथं राहणीमान आणि त्या कामाचा स्ट्रेस वगैरे ह्याच्यामुळे की माझी साधारणतः 2018 मध्ये अवस्था इतकी बेकार झाली, स्ट्रेस घेऊन आणि कामाचा लोड किंवा खाणं पिणं सगळ्या गोष्टींमुळे मी कंटिन्यू आजारी पडायला लागलो. एकाच वर्षात मला पहिल्यांदा गॅस्ट्रो झाला मार्चच्या आसपास, त्यानंतर चिकनगुन्या झाला 2-3 महिन्यानं, त्यानंतर परत डेंग्यू झाला आणि त्याच्यामध्ये बॉडी इतकी वीक होऊन गेली 2018ला, म्हणजे साधारण 27 वर्ष वय असेल. तर त्यावेळी असं वाटलं की आता नाही बाबा, इथं पुढं संपलं आता आपलं. मला जवळपास 4-5 हजार रुपये मेडिसिनला खर्च लागायचा आणि वजनही खूप वाढलेलं. वजनाचा विषय असा असतो की वजन वाढल्यानंतर वेगवेगळ्या व्याधी लागतात. असं वाटायचं की आता 2-3 वर्षात बीपी शुगर लागून जाईल, मग संपलं आपलं सगळं. आणि लग्नही झालेलं नव्हतं त्यावेळी, काहीच नव्हतं. मग मी काय केलं, जॉबच सोडून दिला. चांगलं पेमेंट वगैरे होतं त्यावेळी, परंतु जॉब स्विच केला आणि योगा क्लासेस वगैरे लावली. म्हटलं आता जॉब करायचंच नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये, थोडे दिवस राहायचे इथं, जरा तब्येत ठीक झाल्यानंतर गावाकडे जाऊन शेती करायची. मग काय झालं, योगा क्लासेस लावले. असंच योगा क्लासेसमध्ये त्यावेळी आळंदीची पदयात्रा झाली होती. 2018चे 1 डिसेंबरचे 7 डिसेंबर आळंदी ते पंढरपूर पदयात्रा झाली होती. त्यामध्ये आमची योगा टीचर होती अण्णा तळेकर म्हणून. तर ते काय केले, ते त्या पदयात्रेला गेले. त्यांचं वय होतं 75 आणि 75व्या वर्षी ते 250 किलोमीटर 6 दिवसात चालले, प्लस डेली 40-40 किलोमीटर चालत होते. ते ऐकून मला शॉक बसला. अरे म्हटलं, आपलं वय आताशी 25-26 आहे, 26-27 वर्ष वय आहे आणि या वयामध्ये आपण म्हणतोय संपलं आता सगळं. आणि माणूस 75व्या वर्षी पदयात्रेमध्ये फक्त लिंबू पाण्यावरती रोज 40-40 किलोमीटर चालतो. हे ऐकल्यानंतर मला पण वाटलं आपल्याला असं काहीतरी करायचं. मग त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये शिबिर लागलं होतं आळंदीमध्ये. ज्योतिताई माहुरकरांनी शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळेस भरतताई, हेमांगीताई वगैरे त्यांची भेट झाली, शास्त्रीजींची प्रथम भेट झाली. 3 दिवसामध्ये मला बरंच समजलं, म्हणजे खूप काही समजलं. त्यामध्ये त्या सरांनी काही पुस्तकांची नावं सांगितली. जीवनी शक्ती कैसे जगाए, सेवा का सिद्धांत, ध्यान का विज्ञान. मग ही पुस्तकं विकत घेतली, घरी आलो. जे रॅशनलाइज फास्टिंग, इंटरमिडिएट फास्टिंग सरांनी शिकवलं होतं ते त्यावरती प्रयोग करायला चालू केले. साधारणतः माझं त्यावेळी वजन 90च्या आसपास होतं. मग मी घरी आल्यानंतर जे शिकलो होतो त्याच्यावरती प्रयोग चालू केले. एका महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः एक 10 मार्चच्या आसपास मी परत एक जळगावचा कॅम्प केला होता 3 दिवसाचा उपवास शिबिर. तोपर्यंत माझं वजन जवळपास 20-22 किलो वजन कमी झालं. आणि 1 फेब्रुवारी 2019 पासून जी गोळ्या सुटल्या त्याच्या अगोदर म्हणजे दवाखान्याला आणि गोळ्यांना कंटिन्यू सिट्रिजिन, पॅरासिटामॉल असले अँटीबायोटिक, ॲझिथ्रोमायसिन वगैरे खायलाच लागायचे. त्या 1 फेब्रुवारी 2019 पासून आजपर्यंत एकही गोळी खाल्ली नाही. आता त्याच्यानंतर म्हणजे एकदम हेल्थ वगैरे सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर जॉबही लागला, लग्न झालं, सगळं म्हणजे एकदम मनासारखं होत गेलं. त्यानंतर आता तुम्हाला लेटेस्ट सांगतो, 2022 मध्ये माझ्या मनात असं सहज टीकाचा अनुभव आहे गेला. त्याच्या सिस्टरचं ऐकलं की गव्हर्नमेंट जॉब मिळाला. मी प्रायव्हेट मध्ये परत जॉबला लागलो होतो. असंच मनात विचार आला, आहे आपल्याला पण गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे. प्रिपरेशन चालू केलं. 1-2 रिझल्ट जवळपास आले गेले रेल्वेचे, परंतु गव्हर्नमेंट जॉबही मिळून केला. एक मुलगी झाली, सगळी फॅमिली पण शिबिरात आली. आता प्रश्न काय झाला की बायकोला ह्या गोष्टी पटत नव्हत्या, कारण तिला 1-2 वेळा मी कॅम्पमध्ये आणली होती, तिच्या डोक्यात ह्या गोष्टी कसंच नव्हत्या. म्हणून आता आम्ही दुसऱ्या वेळेस बाळ ठेवायच्या वेळेस आम्ही प्रयत्न करत होतो, तर राहत नव्हतं. बऱ्याच डॉक्टरांना 1 वर्षभर ट्रीटमेंट घेतली तरी राहत नव्हतं. मी म्हणून तिला सांगायचं की शिबिरात जाऊ आपण, तू शास्त्रीजींना भेट, ते सांगतील त्या पद्धतीने केल्यानंतर 100% राहील. मला गॅरंटी होती, मला खात्री होती.
परंतु बायको काय करायची, ऐकतच नव्हती, नाही म्हणायची काय नाही, माझा काही विश्वास नाही या गोष्टीवरती. मग मग ती म्हणजे मला विरोध करत नव्हती, तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्या पद्धतीने, पण माझ्यावरती काय लादवणार. मग पण शेवट म्हटलं एकदा चल तर मग आम्ही कुंडलचं शिबिर केलं मे महिन्यामध्ये, मागं मे 2024 मध्ये. तर कुंडलचं शिबिर केलं तर त्यावेळी शास्त्रीजींना भेटली, शास्त्रीजींनी सांगितलं त्या पद्धतीने केलं. जून महिन्यामध्ये लगेच प्रेग्नन्सी लावून दिली. त्याच्या अगोदर 1 वर्ष कंटिन्यू मेडिसिन खात होती. तिचा पण विश्वास बसला. मुलगी आहे लहान, आता 4.5 वर्षाची मुलगी आहे पहिली. तर 4 वर्षात एकदाही तिला एकही गोळी चालली नाही. मागच्या आठवड्यातच तिला अचानक फूड पॉयझनिंग झालं. तर फूड पॉयझनिंग झाल्यानंतर रात्रभर उलट्या, म्हणजे रात्रभर उलट्या झाल्या. तर तिला रात्रीच्या 2-2:30 वाजता इनिमा झाला, तिच्याकडून मोमन करून घेतला रात्रीचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम नॉर्मल. असंच एकदम म्हणजे ह्या साधनेमध्ये आल्यानंतर जीवन इतकं आनंदी झालेलं, इतकं की म्हणजे मनात एखादी गोष्ट निर्माण झाली ती गोष्ट ऑटोमॅटिकच पूर्ण होते. म्हणजे फक्त खाण्यामध्ये नाही, तर ह्याच्यामध्ये सेवा आणि सुविधा. आता उद्यापासून सेवा आणि सुविधा बद्दल तुम्हाला सांगतो की काय महत्व आहे. ऍक्च्युली सेवा आणि सुविधा मध्ये काही ताकद, ती तुम्हाला नंतर नंतर समजेल. म्हणजे आता अचानक आता शेवटचा अनुभव सांगतो की एक आपलं पदयात्रा झाली ह्या वर्षी. माझ्या पण मनात बऱ्याच दिवसापासून पदयात्रा करायची होती. तर योगायोग आला 1 डिसेंबर, आता 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर पुष्कर, राजसमंद पुष्कर पदयात्रा होती. तर त्या पदयात्रेमध्ये मला पण चान्स मिळाला. तर शेवटचा अनुभव हा सांगतो की डॉक्टर साहेबांकडे इतकी पावर आहे. ती पावर कशी आहे ते सांगतो. पहिल्या दिवशी आम्ही जवळपास 35-40 किलोमीटर चाललो. बरेच काही पण होते, हेमांगिताई होते, डॉक्टर होते, सगळे चाललो. पहिल्या दिवशी पायाला सगळे फोड वगैरे आले. मी म्हटलं आता जाऊ द्या. असं वाटत होतं की म्हणतात ना की हार्ट सर्जरी जी करतो ना आपण विदाउट अनेस्थेसिया, जर सर्जरी होत असेल कसा त्रास होतो तसा त्रास फील होतो. वाटायचं की नाही बाबा आता संपलं. दुसऱ्या दिवशी तरी पण 40 किलोमीटर चाललो. 40 किलोमीटर चालल्यानंतर रात्री मला एकदम काय व्हायला लागलं, बॉडीमध्ये कुठं पण म्हणजे एकदम इकडं 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 कुठं काय अचानक कुठं दुखलं ते सांग, मला मला पण कळत नव्हतं. अचानक एकदम स्ट्रेस आल्यासारखं व्हायचं पोटामध्ये, शरीरात सगळीकडे. मग मी तर जागेवर गेले असं मिळतच होतं. मग काय झालं, एक म्हणजे शास्त्रीजींचे शिष्य होते, वरिष्ठ शिष्य आहेत ते पण कवी कवी म्हणून राजस्थानचे. तर ते म्हणजे काय काय काळजी नको करून शास्त्रीजींना भेटलो. शास्त्रीजींनी एक इनिमा घ्यायला लावला विशिष्ट पद्धतीने, वर्णन करायला लावलं आणि हात फिरवला. म्हटले काय नाही प्रॉब्लेम, फक्त प्रार्थना कर, 10-20 रुपये काढ आणि बघ मग रिझल्ट काय होतो. त्यांनी सांगितलं तसं मी केलं. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा मी चाललो आणि दुसऱ्या दिवशी ही जवळपास आम्ही 25 किलोमीटर चाललो. अशा तऱ्हेने पदयात्रा थोडासा आशीर्वाद दिला, एवढी पावर आहे त्या माणसाने. तर तुम्हाला सांगतो खरंच ही साधना म्हणजे एवढी ग्रेट आहे की फक्त मनात आणायची गरज पडत नाही. एखादी गोष्ट आली की कधी पूर्ण होईल ते तुम्हाला पण समजत, मागायची तर गरजच पडत नाही आणि विचारायची गरज नाही. मी शास्त्रीजींना माझी वय आजपर्यंत कधीच नाही दाखवली, फक्त एकदा दाखवलेली 2019 मध्ये. तीच पहिल्या कॅम्पच्या वेळेस म्हटलं मला जरा डिप्रेशनचा प्रॉब्लेम होतोय, शास्त्रीजींनी ती वय अशी टाकून दिली, म्हणजे सेवा कर अपने आप डिप्रेशन चला जाए. एक आखिरी बात बोलता हूँ कि मैंने ईश्वर को ढूंढा यहाँ वहाँ सब जगह पे, लेकिन मुझे ईश्वर मिले, परमेश्वर मिले, तब सेवा सुमिरन की साधना में। धन्यवाद।